उदय सामंत यांनी उमेदवार बिनविरोध निवडून येण्यावर विरोधकांनी केलेल्या टीकेबद्दल भाष्य केले। बिनविरोध निवड एकनाथ शिंदेंच्या कार्यपद्धतीमुळे शक्य झाली असं सामंत यांनी म्हटलंय। नवी मुंबई ठाकरे बंधूंचा संयुक्त जाहीरनामा सादर करण्यात आला। यात शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि मूलभूत सुविधांबाबत आश्वासनं देण्यात आली। मनसेच्या गजानन काळेंनी ही माहिती दिली। रत्नागिरीत भास्कर जाधव यांच्यासोबत 35 वर्ष राजकारणात सक्रिय असलेल्या कार्यकर्त्यानं शिवसेनेत प्रवेश केलाय। जितेंद्र चव्हाण यांनी उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला। मुंबईत वॉर्ड क्रमांक 34चे अपक्ष उमेदवार अरबाज असलम शेख यांच्यावर हल्ला झालाय। निवडणूक प्रचारादरम्यान शेख यांच्यावर दगडफेक झाली। यात त्यांच्या डोक्याला दुखापत झाली। नवी मुंबईत शिवसेनेनं संघ परिवाराला साथ घातली। एक संघ लढणार नवी मुंबई नवं सरकार असा मजकूर असलेले पोस्टर नवी मुंबईत लावण्यात आले। तिकीट वाटपावरून नाराज झालेल्या संघ परिवाराला आणि भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना या माध्यमातून अप्रत्यक्षरित्या साथ घातल्याची चर्चा आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध झालाय। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि माजी मंत्री नवाब मलिक यांनी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला। नितेश राणेंनी भाजप आणि एमआयएमच्या युतीबाबत प्रतिक्रिया दिली। आमच्या पक्षातील काहींनी मस्ती केली असेल तर कारवाई होईल। एमआयएम बरोबर युती म्हणजे देशद्रोहांबरोबर युती, अशा कडक शब्दात नितेश राणेंनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली। मनसेचे उमेदवार यशवंत किल्लेदार यांच्या कार्यालयाला उद्धव ठाकरे यांनी भेट दिली। 2 दिवसांपूर्वी रश्मी ठाकरेंनीही या कार्यालयाला भेट दिली होती। ठाकरे बंधूंच्या युतीनंतर दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते एकमेकांच्या उमेदवारांच्या कार्यालयाला भेट देत आहेत। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि माजी मंत्री नवाब मलिक यांनी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला। मुंबईत नवाब मलिक यांनी या शहराचं प्रतिनिधित्व केलं। जिशांत आणि त्यांचे वडील यांनी अशा अनेकांनी मुंबईत नेतृत्व केलं। आम्ही स्वतंत्रपणे मुंबईची पालिका निवडणूक लढवतोय। आम्हाला मर्यादा आहेत हे आम्ही जाणतो, तरी आमचं स्वतंत्र अस्तित्व आम्ही तयार करू, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलंय। अमरावतीच्या साईनगर प्रभागानंतर आता भाजपचा गड असलेल्या मोरबाग प्रभागातही नवनीत राणा यांच्याकडून रवी राणांच्या युवा स्वाभिमानीच्या उमेदवाराचा प्रचार केला। यावेळी मोठ्या संख्येनं नागरिकांची गर्दी होती। भाजपच्या नेत्या आदरणीय नवनीत राणा यांनी मोरगावमध्ये प्रचार सभेच्या दरम्यान आणि त्यानंतर जो प्रकार केला तो सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना व्यथित करणारा असला तरी माझं कार्यकर्त्यांना आवाहन आहे की आपण सर्वांनी संभ्रमित होऊ नये, भाजपचं काम करत राहा, असं खासदार अनिल बोंडे यांनी विधान केलंय। बावनकुळेंनी 70,000 कोटींच्या आरोपांबाबत अजित पवारांवर टीका केली होती। यावर अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले। ज्यावेळी कुठल्याही निवडणूक येतात अशा प्रकारचे आरोप करत मला गोवण्याचा प्रयत्न केला जातो। कुठल्याही आरोपाला उत्तर द्यायला मी मोकळा नाही, असं अजित पवारांनी म्हटलंय। नवी मुंबईत शिवसेनेच्या शिवसेनेनं संघ परिवाराला साथ घातली। एक संघ लढणार नवी मुंबई नवं सरकार असा मजकूर असलेले पोस्टर नवी मुंबईत ठिकठिकाणी लागलेत। भिवंडीत मुख्यमंत्री फडणवीसांची सभा पार पडली। यावेळी त्यांनी भिवंडी विकासापासून दूर आहे, भिवंडीला विकसित करायचं असेल तर महायुतीचा महापौर बसवायला लागेल, त्यासाठी भाजप आणि महायुतीला मतदान करा, असं आवाहन फडणवीसांनी केलं। हिंदू समाजाबरोबर अशी मस्ती करू पाहतात तर कर्मच मागे लागतंच। गाडीवरच हल्ला झालाय, चपलांचा हार घातला तर आश्चर्य वाटायला नको, असं म्हणत नितेश राणे यांनी इम्तियाज जलील यांच्यावर टीका केली। मुंबई पालिकेवर आलम महादेवचा महापौर बसवला पाहिजे। भगवाधारी विचारांचा महापौर बसला तर बांगलादेशी रोहिंग्या एकही मुंबईत राहणार नाही। अब्बा के पास जाने की तयारी करो, 16 तारीख को हम आ रहे हैं, असं नितेश राणे यांनी वक्तव्य केलंय। भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्यावर भ्रष्टाचार तसेच दादागिरीचे आरोप अजित पवारांनी केले होते।
या आरोपांना आमदार महेश लांडगे यांनी उत्तर दिले. अजित पवारांनी कोणतेही कागदपत्र दिली नाही, ते नैराश्यातून बोलत असल्याचा पलटवार महेश लांडगे यांनी केला. माझ्या विचारांचे नगरसेवक नगरसेविका तुम्ही निवडून द्या. मी चांगलं प्रशासन चालवण्याचा प्रयत्न करेन. पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्था मजबूत ठेवण्यावर भर दिला जाईल. अलीकडच्या काळात पुण्यात वाढलेली गुंडगिरी, वाहनांची तोडफोड, जाळपोळ आणि दहशतीचे प्रकार चिंताजनक आहे. हे बदलण्याचा प्रयत्न करू, असं आश्वासन अजित पवारांनी पुणेकरांना केलं. पुण्यात घराणेशाही विरुद्ध लोकशाही असे फलक लावण्यात आले. सामान्य घरातील उमेदवाराला निवडून द्या असं आवाहनही यातून करण्यात आले. दिवंगत माजी खासदार गिरीश बापट यांच्या घरातल्या उमेदवारांना तिकीट दिल्यानं ही फलकबाजी करण्यात आली. गाडीवर हल्ल्यानंतर इम्तियाज जलील यांच्या भेटीसाठी असदुद्दीन ओवैसी जलील यांच्या घरी पोहोचले. यावेळी त्यांनी संभाजीनगर आणि राज्यातील गुन्हेगारीबाबत भाष्य करत सत्ताधाऱ्यांवर टीका केली. अकोट येथील एमआयएमसोबतच्या युतीसंदर्भात भाजप प्रदेशाध्यक्षांनी कडक पाऊल उचललंय. आमदार प्रकाश भारसाकळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पक्षाची प्रतिमा मलिन झाली आहे, त्यामुळे मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. नवी मुंबई महापालिका निवडणुकीत घराणेशाहीच झाल्याचं समोर आलंय. नवी मुंबई महापालिकेच्या एकूण उमेदवारीपैकी सुमारे 50% तिकीटं 24 नगरसेवकांच्या कुटुंबियांना देण्यात आल्याची माहिती समोर आली. वॉर्ड क्रमांक 92चे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार हाजी सालीम कुरेशी यांच्यावर अज्ञात इसमांनी चाकू हल्ला केला. बांद्रा इथल्या ज्ञानेश्वर नगर इथं हा हल्ला झाला. पोटात चाकू मारल्याची प्राथमिक माहिती समोर आली. प्रभाग 18 मधील मोहडी गावाचं मतदान केंद्र हे अवधान गावात असून त्यामुळे इथल्या मतदारांना सुमारे 5 किलोमीटर लांब मतदानासाठी जावं लागणार आहे. मतदानापासून कुणीही वंचित राहू नये यासाठी मतदान केंद्र जवळ द्या अशी मागणी राष्ट्रवादीचे कुणाल पवार यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे. भगवा शब्द वापरला म्हणून भाजपचे प्रचार गीताला परवानगी नाकारली. यावर केशव उपाध्याय यांनी प्रतिक्रिया दिली आहे. धर्मनिरपेक्ष निवडणूक आयोग रंगनिरपेक्ष असायला हवा. निवडणूक आयोगाला भगव्याचं वावडं का असा सवाल उपाध्यायांनी उपस्थित केला आहे. खोपोली हत्या प्रकरणावर बोलताना सुनील तटकरेंच्या मेहुडोळच्या डान्सचा उल्लेख करत शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंनी टीका केली आहे. काळोख यांची हत्या हे प्रकरण ताजं असताना तटकरेंनी केलेला डान्स म्हणजे निर्लज्जपणा अशी टीका थोरवेंनी केली. जळगावात कारागृहातून उमेदवारी दाखल केलेल्या माजी महापौर ललित कोल्हेंची प्रचाराची धुरा कुटुंबीय सांभाळत आहेत. पत्नी सरिता कोल्हे, मुलगा पियुष कोल्हे प्रभागात फिरून ललित कोल्हेंचा प्रचार करताय. बोगस कॉल सेंटर प्रकरणात कोल्हे कारागृहात आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवाराच्या प्रचारासाठी थेट रिंगणात उतरले. 84व्या वर्षी सुशील कुमार शिंदे प्रचारात उतरल्यानं महाविकास आघाडीची प्रभागात ताकद वाढली. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी राहुल नार्वेकर यांनी पैशांची ऑफर दिली. माझ्या नवऱ्याला फोनवरून धमकी दिली. लाखांमधून करोडोमध्ये रक्कम गेली. वहिनी तुम्ही 5 मिनिटांसाठी बंगल्यावर येऊन जा, राहुल नार्वेकर हे मला बोलले असं अपक्ष उमेदवार तेजल पवार यांनी मला माहिती दिली असं म्हणत अरविंद सावंत यांनी नार्वेकरांवर कारवाई व्हायला पाहिजे अशी मागणी केली. पुण्यासाठी भाजपनं मुरलीधर मोहोळांच्या उपस्थितीत संकल्पपत्र सादर केले. महिलांना सवलतीच्या दरात मेट्रो आणि बस सेवा उपलब्ध करून देण्यासह इतरही शहर विकासाची आश्वासनं देण्यात आली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे चंद्रपुरात प्रचार सभेसाठी आलेले. सपना टॉकीजवळ त्यांची सभा झाली. या सभेत त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. हैदराबाद गॅझेटचा विषय फडणवीसांनी मिटवला, त्यामुळे मराठा बांधवांनी भाजपला मतदान करावं असं आवाहन मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केलं आहे. चंद्रपुरात महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपची पहिली सभा होती. यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. बावनकुळेंचं भाषण सुरू असताना भाजप बंडखोर उमेदवार स्टेजवर आले आणि सभेत गोंधळ घातला. अकोटमध्ये एमआयएमनं दिलेलं समर्थन मागे घेतलंय. भाजपनं स्थापन केलेल्या अकोट विकास मंचामध्ये एमआयएम नसणार आहे. अकोटमधील एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
लातूरमध्ये फडणवीसांची सभा पार पडली। आमची लढाई काँग्रेससोबत असली तरी स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्याबद्दल मोठा आदर आहे। मी कुणावर टीका करणार नाही, मी विकासावर बोलणार, असं फडणवीसांनी विधान केलं। सभांमध्ये लाडक्या बहिणींची संख्या जास्त आहे। कार्यकर्ते पदाधिकारी जोमानं कामाला लागले तर मोठं यश मिळेल। अमरावतीत भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही आणि लाडकी बहीण योजना बंद करणाऱ्यांना लाडकी बहिणींनी खोडा दाखवलाय, असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलंय। सुजय विखेंनी संजय राऊतांनी घेतलेल्या ठाकरेंच्या मुलाखतीची खिल्ली उडवली। ठाकरेंची मुलाखत म्हणजे चला हवा येऊ द्या। 8 दिवसांपूर्वीच राऊतांनी त्यांचे प्रश्न ठाकरे बंधूंना पाठवले असतील आणि त्याखाली उत्तरही पाठवली असतील, असा टोला सुजय विखेंनी लगावला। मुंबईतील वाढत्या मुस्लिम लोकसंख्येबाबत अमित साटम यांनी माहिती दिली आहे। मुंबईत एका आंतरराष्ट्रीय षडयंत्र चाललंय। शहराचा रंग बदलणं, डेमोग्राफी बदलणं हा या गटाचा भाग आहे। आंतरराष्ट्रीय षडयंत्राचा भागीदार असलम शेख आणि उद्धव मामू आहेत, अशी टीका साटम यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे। नाशिकमध्ये शिवसेनेचं वातावरण पाहायला मिळतंय। नाशिक पालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल। याआधीही 35 नगरसेवक निवडून आले होते। आता आमच्यासोबत राष्ट्रवादी आहे, त्यामुळे आमची ताकद आणखीन वाढली, असं वक्तव्य श्रीकांत शिंदे यांनी केलंय। अरविंद सावंत यांचे आरोप हास्यास्पद आहे। माझ्यावर ज्या महिलेनं आरोप केले त्यांना पाहिलेलं नाही ना कधी भेटलो। मला 50,000 मताधिक्य, त्यामुळे कुणालाही धमकावण्याचा प्रश्नच येत नाही, असं म्हणत राहुल नार्वेकर यांनी अरविंद सावंत यांच्या आरोपांना उत्तर दिलंय। अजित पवारांच्या प्रचार रॅली सुरू असताना शरद पवार यांच्या पक्षातील काही कार्यकर्ते रॅली थांबवून अजित पवारांकडे गेले आणि दादा, आम्ही निष्ठावंत असून आमचं तिकीट नाकारलं, आमच्यावर अन्याय झाला, असं म्हणत कार्यकर्त्यांनी गाऱ्हाणं मांडलंय। पुण्यात गुरुवार पेठेत अजित पवारांनी प्रचार फेरी दरम्यान शिवसैनिकांना घड्याळाला मतदान करण्याचं आवाहन केलंय। अजित पवारांची प्रचार फेरी शिवसेना कार्यालयाबाहेरून जात असताना शिवसैनिकांनीही अजित पवारांना नमस्कार केला। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी पवार कुटुंबावर हल्लाबोल केलाय। पवार फॅमिली राजकारणात सेल्फ गोल करत आली आहे। महत्वाचं पद द्यायची वेळ आली की त्यांना वंचित शोषित शेतकऱ्यांशी काही घेणं देणं नसतं, अशी टीका लक्ष्मण हाकेंनी केली। भाजप आमदार चित्रा वाघ यांनी संजय राऊतांच्या टीकेला उत्तर दिलंय। भाजपवर बोलताना कामाठीपुराचा उल्लेख करणं ही टीका नाही। संजय राऊत यांच्या विचारांची झलक आहे। मुद्दे, धोरण, विकास संपलं की भाषा घसरते, सत्ता गेल्यावर हेच दिसतं, असा टोला चित्रा वाघ यांनी लगावलाय। कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसनं जाहीरनामा प्रसिद्ध केलाय। शाहू छत्रपती महाराज, सतेज पाटील, जयंत आसगावकर, ऋतुराज पाटील यांच्यासह काँग्रेसच्या सर्व नगरसेवक यावेळी उपस्थित होते। सूर्य आणि चंद्र सोडून सर्वच आश्वासनं या जाहीरनाम्यातून काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूरकरांना दिलेत। नेहमीच अशी मोठमोठी आश्वासनं देण्याची सवय आमदार सतेज पाटील यांना आहे, अशी टीका भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी काँग्रेस आणि सतेज पाटील यांच्यावर केली। हल्ला करणारे गुंड सावे आणि शिरसाटांचे होते, असा आरोप जलील यांनी केलाय। त्याला शिरसाटांनी प्रत्युत्तर दिलंय। इम्तियाज जलील हा खोटारडा माणूस आहे। जीवाला जीव देणारे कार्यकर्ते होते, मात्र पैसे घेऊन तिकीट विकलं आणि त्या कार्यकर्त्यांना देशोधडीला लावलं। त्याचा कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला, असं विधान शिरसाटांनी केलंय। महाविकास आघाडीमध्ये आम्ही काँग्रेस सोबत असताना आमच्यावर टीका केली जात होती। आता हीच काँग्रेस अंबरनाथमध्ये भाजप सोबत आहे। भाजप म्हणजे तुटोंडी गांधूळ आहे, असं टीका अंबादास दानवे यांनी केली। इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न झालाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम कार्यकर्ते आक्रमक झाले। नाराज एमआयएम कार्यकर्त्यांकडून हल्ल्याचा प्रयत्न झाला। हल्लेखोर सावे आणि शिरसाट यांनी पाठवलेले गुंड होते, असा इम्तियाज जलील यांनी गंभीर आरोप केलाय।
पोलिसांसमोरच आमच्यावर हल्ला झाला, मी खालच्या पातळीचं राजकारण करत नाही असं जलील यांनी म्हणत हल्ला करणाऱ्यांवर पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. भिवंडी निजामपूर महापालिकेत समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख काँग्रेसच्या व्यासपीठावर आल्यानं राजकीय चर्चा वाढल्यात. सध्या भिवंडी महापालिकेत समाजवादी पार्टी आणि काँग्रेस हे दोन्ही वेगवेगळे लढत आहेत. तरीही समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख काँग्रेसच्या व्यासपीठावर आले होते. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असल्या तरी टीका टिप्पणी सुरूच आहे. वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघातून आमदार बापूसाहेब पठारे हरवले. कुठे सापडले तर मतदारांशी संपर्क साधावा असं म्हणत आमदार माऊली कटके यांनी टीका केली.